माझा ऐक सुहास, तू या सगळ्या गोष्टींकडे दुर्लक्ष कर. अजिबात विश्वास ठेवू नको या सगळ्यावर. कसं आहे ना, जेव्हा आपण एखाद्या व्यक्तीवर 100% विश्वास टाकतो ना, तेव्हाच त्या व्यक्तीशी असलेलं आपलं नातं घट्ट होत जातं. जोडीदाराच्या बाबतीत जर असे गैरसमज मनात घर करून राहिले ना, तर त्याचा त्रास होतो अरे, दोघांनाही. आणि एवढं करून नातं टिकवून जरी ठेवलं ना, तरी त्याचा पुढे जाऊन फक्त सहवास होतो, संसार होत नाही. बरोबर आहे तुझं. थँक्स मंजिरी. तुझ्या या बोलण्याने माझ्या मनातलं गैरसमजुतीचं मळप दूर झालं. नाही, आता मी या सगळ्या गोष्टींकडे दुर्लक्षच करत जाईन. डोंट वरी. अरे हो, आपली मधुरा इथे कोल्हापुरातच राहते ना? मग नाही, इतक्या वेळेला मी कोल्हापुरात येऊन गेलो, तिच्याकडे एकदाही गेलेलो नाहीये. तिला जर कळलं ना मी इथे येऊन जातो, तर जीव घेईल माझा. प्रश्नच नाहीये. आता जाता जाता तिला भेटून जा, तिला काय आनंदच होणार आहे. बरं तू बस, मी खायला घेऊन येते काहीतरी. आले. तुला पढवून पाठवलं होतं तशीच बोललीस ना, का माती खाल्लीस? अगदी तुम्ही सांगितल्याप्रमाणेच बोलले. मी मूळची नाशिकची. मी आता सध्याच कोल्हापुरात स्थायिक झाले आणि मी माझ्या बाबांसोबत राहते. ए बाई, आता हे बाबा कुठून आणलेस बरेच? तुला सांगितलं होतं ना काकांसोबत राहते म्हणून सांगायचं. सॉरी मॅडम, ते चुकून इथेच गोंधळ झाला नेमका. गोंधळ काय गोंधळ? तुझा हा गोंधळ आम्हाला महागात पडू शकतो, कळलं ना? अरे आशिष, पण आता काय करायचं? इट्स ओके. एनिवे, पण इथून पुढे लक्षात ठेव, इथून पुढची सगळी पावलं सावधगिरीने उचलावी लागतील, कळलं? वा नाही ना जाधव. अरे जी बाई अस्तित्वातच नाहीये, तिच्या 2 कॉपीज तयार केल्या मी, एक जुनी आणि एक नवीन. वा वा आशिष शिर्के, मस्त. कमाल केली तुम्ही. मॅडम, सत्यजित असं म्हणालाय की आशिषच्या सगळ्या ट्रीटमेंटचा खर्च तो करणार आहे. वा, गुड न्यूज. अरे एका वेळी एकाच गोष्टीसाठी 2-2 दुकानं उघडी झालेत माझ्यासाठी. क्या बात आहे आशिष, तुझं हे वेड्याचं नाटक आहे ना, चांगलं प्रॉफिट करून देते आपल्याला. मग अरे हम शख्सियत ही ऐसी है कि हमारी गाली पे भी ताली बजती है. अभिनयात उतरलो असतो ना, भल्या भल्यांची छुट्टी केली असती मी. पण काय करणार, जालिम सनम ने धोका दिला. एनिवे, आपल्याला पैसे तसेही मिळतच आहेत, पण त्याचबरोबर सत्यजित सारख्या ओव्हर स्मार्ट माणसाला आपण मूर्ख बनवलंय. उतर खाली. हे स्वप्नांचे बंगले मानतीस ना, तिथून उतर खाली. तुला काय वाटलं सत्यजितने ते रिपोर्ट्स काय त्याच्या ऑफिस मधली रद्दी वाढवायला ठेवून घेतलेत? तो ते रिपोर्ट्स दुसऱ्या कुठल्या तरी डॉक्टरला नक्कीच दाखवेल आणि सेकंड ओपिनियन घेईल. तुझ्यापेक्षा नक्कीच 2 पावलं पुढे येतो, कळलं ना? ओ गॉड, मग आता? नाही, तुझ्यापेक्षा 2 पावलं पुढे असला तरी माझ्यापेक्षा 4 पावलं मागे नक्कीच. मिस्टर मुधोळकर, हे रिपोर्ट्स पाहता हे स्पष्टपणे दिसून येते, हे रिपोर्ट्स ज्या व्यक्तीचे आहेत ती व्यक्ती खरोखरच ॲक्यूट डिप्रेशनची पेशंट आहे. कोण करते ह्यांची ट्रीटमेंट? डॉक्टर पाठक. डॉक्टर पाठक? कोण डॉक्टर पाठक? म्हणजे ह्यापूर्वी ह्यांचं कधी नाव ऐकलं नाही. एनिवेज, तुम्हाला असं वाटतंय का ह्यांची ट्रीटमेंट मी करावी? नाही नाही, म्हणजे कसं आहे,
डॉक्टर पाठक ट्रीटमेंट करतायत. मी ऍक्च्युली सेकंड ओपिनियन साठीच तुम्हाला कन्सल्ट केलं होतं आणि तुम्ही वेळात वेळ काढून इथे आलात. सो ग्रेटफुल. थँक्यू सो मच. थँक्यू व्हेरी मच सर. सत्यजित, या सगळ्याची खरंच गरज आहे? गरज आहे. आपल्याकडून जर एखाद्या माणसाला मदत होत असेल तर ती करावी, नाही का? पुण्य मिळतं. पण तो कोणी आशिष असेल तरी? तो जर आशिष असेल तर जास्त पुण्य मिळतं. पुण्य? तू कधीपासून पाप पुण्याच्या गोष्टी करायला लागला सत्यजित? नाही, तू खरंच बदललायस. कोणामुळे ते तुलाही माहितीये. असं म्हणाले सुहासराव? आई, प्लीज तुम्ही या सगळ्या गोष्टींचं अजिबात टेन्शन घेऊ नका. अहो, मी बोललीये सुहासशी. त्याला सांगितलंय मी, या अशा निनावी फोन कॉल्सना आपण किंमतच द्यायची नसते. आता आपण आपल्या माणसांवर विश्वास ठेवणार नाही तर मग कोणावर ठेवणार? आणि त्याला पटलंय माझं बोलणं. हो मंजिरी, पण हे सगळं केलंय कुणी? आई, आता कोल्हापुरात यांचे हितशत्रू काय कमी आहेत का? त्यांच्याच पैकी कोणीतरी केलं असेल हे. कदाचित दादा होळकर सुद्धा असू शकेल. असेल, दादा होळकरनी सुद्धा केलं असेल. पण प्रश्न हा आहे की आपल्या घरातल्या गोष्टी त्याला कळतात कशा? प्रियाचं लग्न ठरलं हे घराबाहेर गेलं कसं? याचा अर्थ असा की आपल्या घरातच असं कुणीतरी आहे जे या सगळ्या गोष्टी घराबाहेर इतरांना पुरवत आहे. आई, तुम्ही नका त्रास करून घेऊ या सगळ्या गोष्टींचा स्वतःला. आणि आपल्या प्रियाचं सगळं व्यवस्थित होणार आहे, बघा तुम्ही. ते तर होईलच, पण याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही मला. आलेच. प्रिया, 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 बघ तू या सगळ्या गोष्टी अजिबात मनाला लावून घेऊ नकोस. हा, मी बोलले ना सुहासशी. त्याला पटलं सुद्धा आहे माझं सगळं म्हणणं. म्हणजे पुरे झाला. तू किती वेळा मला खोटा दिलासा देत राहणार आणि मी किती वेळा मूर्खासारखी आस लावून बसणार. आता सगळं संपलंय आणि आता काहीही होऊ शकत नाही. प्रिया, असं काय बोलतेस प्रिया? प्लीज, मी तुला म्हणाले ना की मी बोलले सुहासशी आणि त्याला पटलंय अगं माझं म्हणणं. कोणाला फसवतेस तू? स्वतःला की मला? मंजिरी, तुला अजूनही असं वाटतंय की तुझ्या बोलण्याने तो कन्व्हिन्स होईल? मला नाही वाटत. एकदा नशिबावरनं विश्वास उडाला ना मंजिरी, तो कायमचा उडतो. आणि फुटकं आहे माझं नशीब, हे आता सिद्ध झालं. तू तरी त्याला किती ठिगळं लावून कसं जोडणार आहे? मी एक काम करते. मी यांच्या कानावर घालते ही गोष्ट. त्यांना घालू दे लक्ष या सगळ्यात. आता मलाही असं वाटायला लागलंय की हे कुणा बाहेरच्याच काम दिसतंय. मंजिरी प्लीज, काहीही झालं तरी ह्या प्रकरणाबद्दल तू सत्यजितला काहीही सांगणार नाहीये. अगं हे बघ, तो उगीच डोक्यात राग घालून घेईल आणि तो सगळा राग जाऊन दादावर काढेल. आता तुमच्या संसारात 4 सुखाचे दिवस येतात. तुम्हाला मूल होणार आहे. आणि आता प्लीज माझ्यामुळे क्लेश निर्माण व्हायला नकोय मला. मंजिरी प्लीज, हे बघ, माझी शपथ आहे तुला. ओके, ठीक आहे, मी नाही सांगणार यांना. बस तू आधी डोळे पुस बघू. प्लीज डोळे पुस आणि हसून दाखव मला. मी आहे ना तुझ्यासोबत.
सगळं नीट होणार आहे. प्लीज मी बोलीन सुहासशी आणि त्याला जबरदस्ती कान धरून बोल्यावर उभं करीन. झालं समाधान? काय 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 अशी काही गडबड बरी नव. अगं थकलेलं हाड आहे, काटकून मोडेल काटकिवाने. आता पूर्वी जर का दसपुसेपणा झेपत नाही मला. बंद करा तुमची. बोलायचं कोण आहे? चला आजचं. गप्प बसा. अरे राहिले. तुम्ही घराबाहेर जाऊन कोणाला भेटत असता हो? घरातल्या गोष्टी बाहेर जातातच कशा? ए काय डोसका आपटलं का काय कुठं तुझं? अगं काय समजल उमजल अशा भाषेत तरी बोल ग. मधले काही दिवस तुम्ही गायब होता तेव्हा दादा होळकर कडे होता. काय सांगितलं तुम्ही त्याला? जाधव तो माकड तोंड आहे. पुढाऱ्यावर कापड घालून झोपते हो. आणि मी नव्हतो गेलो त्याच्याकडे. त्यानंच बोललेलं होतं मला मानानं. काय जंगी पाठी दिली ग त्यानं. किती दारू ती 20 समधी उंची एकदम. लाज वाटत नाही तुम्हाला? हा, घरच्या गोष्टी अशा बाहेर जाऊन जगजाहीर करायला. प्रियाचं लग्न ठरलं हे दादा होळकर पर्यंत गेलंच कसं? तुम्हीच सांगितलं की नाही? हल्ल्या घरचेच वासे मोजा तुम्ही. इथे राहून तुम्ही हेच करणार. त्या घरच्या सुखाच्या आड येत आहे. काय अपेक्षा करायची तुमच्याकडून? बस 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 चालू बस. मायला काय कळलं असं तरी बोल ग. गप्प बसा. एक गोष्ट लक्षात ठेवायची, जर यापुढे घरातल्या गोष्टी घराबाहेर गेल्या तर सत्यजित तुमचे काय हाल करेल मला माहित नाही. मी मात्र तुमचं थोबाड फोडून ठेवी ना. हा, आणि त्यावेळेला संस्कार आणि शिकवणातल्या गोष्टी येणार नाहीत माझ्या समोर. तुमची बायको आहे हे सुद्धा विसरून जाईन मी. कळलं? मायला ही बाई काय बोलली ते काय बी कळलं नाही. पण एक गोष्ट मात्र कळली, भविष्यात ही कधी ना कधीतरी माझ्या मुस्कळात येणार. सत्यजितराव वा, काय पण तयार केलंय आयशीला. वा. सो आता आभार मान माझे. कशाबद्दल ग? कशाबद्दल? तर दादा होळकरच्या घरी जाऊन तुझी जी काय पाठराखण करून आली ना त्याच्याबद्दल. धुळवडीच्या दिवशी जे काही रंग उधळलेत ते मला निस्तरावे लागलेत आज जाऊन. मग त्या दिवशी मी सोबत बोलवत होते तर नाही म्हणालीस आणि आज एकटी जाऊन आलीस. काय हाऊस नव्हती आली मला स्वतःहून जायची. त्यांनी फोन केला होता, जाणं भाग होतं. अगं पण त्या दिवशी मी होते ना तुझ्या बरोबर. दोघी गेलो असतो ना. अगं तो तुझा गावठी हिरो काय हळदी कुंकू लावून ओट्या भरणार होता का आपल्या एकत्र गेल्यावर? प्रतापच एवढे मोठे करून ठेवलेत आपण की शेवटी सेटलमेंट करायला मलाच जावं लागलं ना दादा होळकरकडे. आता एक गोष्ट कायम लक्षात ठेवायची, माझ्याशी ना शिस्तीत राहायचं कायम. मग आता मी काय करू? हत्तीवरनं तुझी मिरवणूक काढू का अख्ख्या गावाला साखर वाटू? नाही नाही, ते जमणारच नाही तुला. जे की खरं तर तू केलं पाहिजेस, पण तरी सध्या परिस्थितीत फक्त माझ्याशी नीट वाग आणि मला माझा योग्य तो मान दे बस. सुखी राहा बालिके. चल काय चल. मधुरा, काय रे, आज एकदम खुश दिसतोस. गोष्टच तशी आनंदाची आहे. काय घडलं? प्याट टळतीये. अगं सत्यजित आणि मंजिरी वहिनींच्या संसारावरचं प्रिया नावाचं ग्रहण आता बाजूला होत आहे. सुहासने लग्नाला होकार दिलाय. सुहास? हो, खरं तर मंजिरी वहिनींमुळेच हे लग्न जुळतंय. आणि तुझ्या लांबच्या भावाचे देखील आभार मानले पाहिजेत. मी त्याला शुभेच्छा तर देणारच आहे, पण पर्सनली भेटून त्याला ऑल द बेस्ट देणार आहे. मधुरा, तुला आनंद झालेला दिसत नाहीये का? मैत्रीण दूर जाते म्हणून वाईट वाटतं?
हा प्लीज विहंग. मॉन मी गंमत केली. सुनबाई, दाखल्या सुनबाई, सुनबाई कुठे ओरडताय कशाला? काय झालं? काय आपल्या काय भ्या आहे काय कुणाचं? अरे माझं घर आहे माझं. हो तुमचं घर हे ओरडून ओरडून कशाला सांगायला पाहिजे अख्ख्या जगाला? माहिती आहे ना सगळ्यांना. मग काय झालंय? शांतपणे सांगा काय हवंय ते. सुनबाई, सकाळ धंदळ घासा कोरडा आहे का मला? त्या नरड्यात 2 घुट होत की. 2 घोट चहा आणू? त्या त्या वक्ताला माझ्या बाण तरी चहा घेतला होता का कधी? ते थोरल्या सुनबाईवानी येड्यागत बोलू नकोस. चहा नाही नव्हे, चहा नाही परमान वाघ. जा 2 घोट घेऊन ये. जा जा. इथे बसून पिणार आहात का? हा नाही ना? आउट हाऊस मध्ये जाऊन बसा, मी तिथे व्यवस्था करते तुमची. चालेल. सुनबाई, एक विचारायचं होतं. काय? त्या मोहितेबाईच्या पोरीच्या लग्नाचं काही लफडं आहे का? नाही कसं आहे, ती शालू सारखी कावते माझ्यावर, मला विचारतोय. त्याची तुम्हाला कशाला चिंता? तिचं लग्न रोज ठरतं आणि रोज मोठ. आपल्याला काय करायचंय? आपल्याला काय करायचंय म्हणा. आपण काय दारूच सोबती. आपला जो दारू देईल तोच आपला परमेश्वर. पण कसं आहे, या समजा गोष्टीचं खापर ती शालू माझ्या डोक्यावर फोडते. काय लगीन ठरलं नव्हे त्या पोरीचं? आता नाही ठरते. मी आहे की. हा नाही तसं नव्हे. काय किती बी झालं तरी ती मोहितीबाईची पोर माझ्या पोरीवानी. म्हणजे मी बघेन की एखाद्या पोरगा तिच्यासाठी तरणाबाण आमच्यासारख्या मोठ्या घराण्याचा एकदम मस्त. हो सासरे बुवा, दारू प्यायची आहे ना? तिथे बसा ना आउट हाऊस मध्ये जाऊन, मी घेऊन येते. जा ये लवकर लवकर ये. खानदानी म्हण, खायला नाही दाना मला बाजीराव म्हण. मगाशी मी काही बोलले नाही विहंग, पण खरं सांगू, सुहासचं प्रियाशी लग्न ठरतंय हेच मला मुळात मान्य नाही. मधुरा, सत्यजित आणि मंजिरी वहिनींच्या आयुष्यातून ती निघून जाते हा विचार कर ना. हो, पण ती कायमची निघून जाण्यासाठी सुहासला आयुष्यभर दुःखी करायचं हा उपाय नाही ना असू शकत. सुहास जरी माझा सख्खा भाऊ नसला तरी तो लहानपणापासूनच आमच्या सोबत खेळलाय, वाढलाय. त्यामुळे त्याचं भलं व्हावं, तो आनंदी राहावा अशी माझी इच्छा असणारच. आणि प्रियासोबत लग्न करून त्याच्या वाट्याला फक्त दुःखच येणार. मधुरा, मला कळतंय तुझ्या भाऊ. वेलकम. येस, तू कशी आहेस? मस्त मजेत. तू कसा आहे? उत्तम. ओळख करून देतेस ना? विहंग हा सुहास. सुहास विहंग. हॅलो भाऊजी. हेच ना ते तुला पळवून घेऊन गेले ते? काय भाऊजी, हिंदी फिल्म सारखं लग्न केलं तुम्ही. आम्हाला कोणाला बोलवलं सुद्धा नाही. हो, जसं काय तू मोठा येणारच होतास ना US वरून इथे. तू बोलवलंस का? बर बस. आणि आता आलायस ना तर जेवूनच जा. हे मधुरा, जेवणाचं नको. काय आहे ना, माझा आधीच मित्रांबरोबर प्लॅन ठरलाय. हा, तेव्हा जेवणाचं राहू दे. अरे असं कसं? एक तर तू पहिल्यांदा आमच्याकडे आलायस आणि आता जेवल्याशिवाय तुला कसं पाठवणार आम्ही? अगं मी येईन ना परत. 100% खास जेवणासाठी परत येईन. हा, पण आता ना. बाय द वे, मी आत्ता कशासाठी आलोय माहितीये का? लाईक सॉलिड सरप्राईज द्यायचंय मला. मला माहितीये तुझं सरप्राईज. त्या म्हणजे मंजिरीने तुला आधीच सांगून टाकलं. नाही, दीने नाही, विहंगानेच सांगितलं. काय मग कसं काय वाटलं माझं सरप्राईज?
तुझ्या सरप्राईज बद्दल मी काही न बोललेलंच बरं. विहंग प्लीज. काय झालं मधुरा? असं का बोलतेस? तुला काही ऑब्जेक्शन आहे का? ऑब्जेक्शन? माझं ऐकशील तर तू प्रियाशी लग्न करू नकोस.